सीसीटीवी में जो दिख रहा है उसके लिए पुलिस कोठरी की ज़रूरत नहीं है। जो पुलिस कोठरी की जो सीसीटीवी इमेजेस, मोबाइल, ये जो तंत्रज्ञान है, इसमें जो दिख रहा है, जो सुना गया है, जो चैट्स है, उसके ऊपर एक्सप्लेनेशन की ज़रूरत नहीं। जो कुछ डाटा है वो तो आने वाला ही है। तावड़े के विधिज्ञ आपको ज़्यादा जानकारी दे सकते हैं। डॉक्टर तावडे हे ससून हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये काम करतात। डॉक्टर तावडे यांच्या अंडर CMO येत नाही। डॉक्टर तावडे आमचं पहिल्या दिवशीपासूनचं तेच म्हणणं आहे। डॉक्टर तावडे घटना ज्या दिवशी घडलेली आहे त्या दिवशी रजेवर होते। डॉक्टर तावडे त्यामुळे CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसूच शकत नाहीत, त्यामुळे ते तिथे नसतात। त्यांच्या अंडर CMOचा विभाग येत नाही। CMO ही इंडिपेंडंट बॉडी आहे। फॉरेन्सिक अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। डिपार्टमेंट हे पूर्णपणे वेगळं आहे। फॉरेन्सिक डिपार्टमेंटच्या अंडर सॅम्पल्स घेणं लिव्हिंग पर्सनचे हे काम येत नाही। त्यामुळे हे काम CMOच्या ऑफिसमध्ये गेलेलं होतं, त्यामुळे हे काम CMO तर्फे करण्यात आले असा तावडेंचा बचाव आहे। हा कोर्टाला कळवलेला आहे। त्यामुळे तावडे CCTV मध्ये नाहीत। आणि पोलिसांचं असं म्हणणं आहे की विधी संघर्षित बालक जो होता त्या बालकाचे सुद्धा जे काही सॅम्पल्स घेतलेले आहेत ते सॅम्पल्स घेण्याची प्रक्रिया सुद्धा CCTV त्याचं चित्रीकरण झालेलं नाही। तर तो पोलिसांनी आरोप असा केलेला आहे हे सॅम्पल्स घेण्याची प्रक्रिया ही CCTVच्या कक्षेच्या बाहेर यांनी केलेली आहे, हा त्यांचा मुख्यत्वे करून आरोप आहे। तरी सुद्धा त्या ससून हॉस्पिटलचे संपूर्ण CCTV त्याचे रजिस्टर्स हे ऑलरेडी जप्त केलेले आहेत। त्या कामासाठी पुन्हा पोलीस कस्टडीची आवश्यकता नाही असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला होता। पैशाचं पोलिसांच्या तपासामध्ये 3 लाख रुपये आजपर्यंत वेगवेगळ्या आरोपींकडून जप्त झालेले आहेत। ते पैसे आता त्याच्याबद्दल अजून कुठलेही ॲलिगेशन नाही। तावडे सरांकडून कुठल्याही प्रकारचे पैसे जप्त झालेले नाहीत, त्यांना कुठल्या प्रकारचे पैसे मिळाले असा आरोप सुद्धा नाहीये। नाही तसंच काहीच आपल्याला त्याचा डाटा आता आपल्याकडे उपलब्ध नाहीये। पोलिसांचं ॲलिगेशन आहे त्यांच्यामध्ये व्हॉट्सअप कॉल झालेले आहेत असं, आणि त्याचे मोबाईल्स, सर्व पार्टीजचे मोबाईल्स ऑलरेडी सीज्ड आहेत। त्यामुळे आता तसं काही आपल्याला सांगता येत नाही। डॉक्टर तावरे जो है ये फॉरेंसिक डिपार्टमेंट में काम करते हैं। उनके अंडर CMO उनके अंडर नहीं आते हैं। तो फॉरेंसिक डिपार्टमेंट में लिविंग पर्सन, लिविंग अक्यूज्ड या सस्पेक्ट जो रहते हैं उनका कभी भी सैंपल्स लेने के, कलेक्ट करने का काम फॉरेंसिक डिपार्टमेंट में नहीं आता है। वो काम CMO के अंडर आता है। और ये जो CMO है डॉक्टर हरनोळ, ये तावड़े के इमीडिएट सबऑर्डिनेट नहीं है, ये हमने बताया कोर्ट में। ऐसा कोई कॉल्स कोई प्रूफ नहीं है। जो मंत्री ने लेटर लिखा था डीन को, उसको लेकर क्या बताया डॉक्टर? उसके बारे में कोई रिमांड रिपोर्ट में या पुलिस के आर्ग्युमेंट में उसके बारे में कुछ भी नहीं आया। पोलीस काय म्हणले कशासाठी त्यांना रिमांड पाहिजे? पोलिसांनी आज फक्त प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्टचे सेक्शन्स वाढ केलेली आहे। त्या सेक्शन वाढीनुसार ह्या लोकांनी त्यांच्या ड्युरिंग देअर सर्व्हिस त्यांनी कुठल्याही प्रकारचे अवैध संपत्ती, मालमत्ता गोळा केलेली आहे का याबद्दल तपास करायचा असल्यामुळे फक्त पोलीस कस्टडी कोर्टाने दिलेली आहे।